चलन भरलेलं आहे, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे. चौकशी अंती जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलू ना आम्ही त्याच्यावर. पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काय बरोबर नाही. आता कोण टार्गेट करतं हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही, परंतु अननेसेसरी दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतंय ते काही योग्य नाही. दादा तशा विचाराचा माणूस नाहीये. दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील. पवारांनी जे केलं त्याच्याविषयी आपलं वैयक्तिक मत आहे. प्रश्न काही केलं असेल तर ना, काही केलंच नाही, अजून काही निदर्शनाच येत नाही, कुठं पेपरच नाही, तर तुम्ही पार्थ पवारला अजित पवारला बदनाम काय करताय? अजून जर काही दिसतच नाही, कशातच काही नाही, उगीच साफ म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय. काय झालं काय हे तर सांगा. पहिली गोष्ट, पहिले पेपर तपासू द्या. सरकारने चौकशी लावलेली आहे. चौकशी अंती जे काय अहवाल बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करता, पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना. जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 99% जे आहे ते पार्थ पवारच्या नावाचे आहे. मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही. चौकशी लावलेली आहे, चौकशीचा अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू. कालवे म्हणतायत की जळगाव जिल्ह्याचा आपण आढावा घेतलेला आहे. जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. काय सांगा? आज सकाळपासून रावेर लोकसभा मतदारसंघ आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघ, आमचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, त्यानंतर सतीश अण्णा, गुलाबराव पाटील, आमचे अनिल दादा प्रवक्ते गुलाबराव देवकर आणि अनिल पाटील आमचे प्रवक्ते, प्रतिभाताई पाटील प्रवक्त्या, त्यानंतर कल्पना पाटील, अभिषेक पाटील आणि आमचे सर्व रवी विविध सगळं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही सर्व जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या ज्या काही नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांच्या संदर्भात आढावा घेतला. यामध्ये बहुतांश नगरपालिका मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे तयार आहेत आणि चांगली परिस्थिती ओव्हरऑल या ठिकाणी आमच्या निदर्शनास येते. रावेरमध्ये तर अतिशय चांगली परिस्थिती आहे. अल्पसंख्याक समाजाच्या अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विश्वास ठेवून इकडे प्रवेश केलेला आहे. एकंदरीतच जिल्ह्यामध्ये अतिशय साधक बाधक आणि पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी दिसतंय. बहुतांश नगरपालिकेमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी आमची खात्री आहे. 1-2 नगरपालिकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही कमी जास्त झालं तर आम्ही त्या ठिकाणी युती करण्याच्या संदर्भामध्ये ऑफर समोर दिलेली आहे. समोरच्यांकडनं जेव्हा आमच्याकडं ऑफर येईल, चर्चा होईल, त्यावेळेस तो निर्णय होईल. सध्या तरी आम्ही जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली नाही. त्यामुळे आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी वातावरण आम्हाला खूपच या ठिकाणी दिसतंय चांगलं. तर मला असं वाटतं की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितप्रमाणे इतर पक्षावर हवी होईल आणि जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमचे निवडून येतील.